गुड मॉर्निंग. आता वाजलेत एक्झॅक्ट 6 आणि आपण मोरोशी जवळ आलोय. तर हो, आज आपण करणार आहोत मोरोशीचा भैरवगड. आपल्यासोबत गाईड काका असणार आहेत आणि आपण आज 4 जण आहोत. अक्षय, यश आहे, मी आहे आणि एक काका आहेत आपल्यासोबत आज, जे आपल्याला घेऊन जाणार आहेत. याच्या आधीचा जो रतनगडचा व्हिडिओ होता त्याच्या आधी आपण माळशेज घाटातनं खाली मुंबईला गेलो होतो आणि आता आपण तेव्हा म्हटलं होतं की आपण हा ट्रेक करणार आहोत यावर्षी. सो या वर्षीचा हा शेवटचा आणि थरारक असा ट्रेक असणार आहे. तर आपण आता पोचलोय मोरोशी गावाजवळ आणि आपला नाश्ता वगैरे इथे तयार होतोय. मस्त मस्त गरमागरम कांदे पोहे लागले. तर पहिला नाश्ता करूया आणि मग पुढचा प्रवास चालू करूया. एक्झॅक्ट 6:30ला आपण ट्रेक करायला सुरुवात केलेली आणि आपण पहिला टप्पा पार केला आहे सक्सेसफुली. आज 24 तारीख आहे, संडे, त्याच्यामुळे बरीच ट्रेकला गर्दी आहे. आपण जिथे खाली आलो ते ढाब्याजवळ, तिथे 2 बस होत्या. 40 जणांचा आय गेस एक ग्रुप होता. तर ते सगळे ग्रुप आपल्यासोबत निघाले आहेत आणि आपण 4 माकडं त्यांच्यामध्ये. मी आज पहिल्यांदा वरती आहे सर्वात पुढे आणि आपली गँग पाठीमागून येते. थकी हारी पब्लिक. या बॅगेमध्ये आपले सगळे रोप, हेल्मेट आहेत. अरे दुबईची वॉटर खाली, दुबई, इजिप्तची. भैरवगडच्या स्पेशल ट्रेकसाठी, स्पेशल व्ह्यूसाठी तुमच्यासाठी थोडाफार खर्च केला आहे. गोप्रो विथ हेड माउंट दिसतंय ना, गोप्रो विथ हेड माउंट आपण आणलेली आहे, सोय केलेली आहे स्पेशल व्ह्यू साठी. हे काय, हे कोणत्या पद्धतीचं हेड माउंट आहे? अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो. तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया. खडी चढाई आली आहे आणि ही ती वॉल 90 डिग्रीमध्ये. आपला मोहरक्या पुढे गेलाय पण हे वाट बघतायत. मोहरक्या परत खाली आला तर मला युटर्न मारायचं. एक थरारक पॅच कंप्लीट करून आल्याच्या नंतर हा समोरचा व्ह्यू. इथे वरती पाण्याचं टाक आहे, मस्त फ्रेश असं पाणी भरूया आपण आपल्या ह्याच्यामध्ये. हे कसा होता एक्सपिरियन्स इकडचा जो आपण थरारक अनुभव घेऊन आलोय? असं वाटलं मी इंडियन स्पायडरमॅन. काय तुझं नाव? मित्रांनो, मैत्रिणींनो आणि योगेशदाच्या प्रियसींनो, ऐका. आता जस्ट आपण जसं की काड्यापठाराच्या स्टार्टिंगला पोचलो आणि जसं की आपल्या ग्रुपमधलाच एका मुलाच्या डोक्यात वरून दगड पडला आणि त्या दगडाचे 2-3 तुकडे होऊन 2 दगड त्या डोक्याला लागलेत आणि पूर्ण रक्तबंबा झाला आहे. पूर्ण सगळीकडून रक्त वाहत होतं. आता त्याला तिकडेच थांबवलं आहे, त्याचा तिकडे प्रथमोपचार चालू आहे. टेक 1 सीन. अरे खूप महत्वाचं एक काय सूचना नाम सांगतो किंवा एक सूचना सांगतो. जेव्हा पण तुम्ही गोप्रो हेड माउंट, हा तुम्हाला हेड कॅमेरा काही हेड माउंट ओके, जे त्याला जे म्हणतात, हे जे घाला ना, याचा एक दुष्परिणाम आहे की त्यामुळे तुम्ही कोणी दिसलं तुमच्या ओळखीचं असं नाही करू शकत. असं नाही करू शकत तुम्ही. आता आपण जसं की आपण हात नाही करू शकत, आपल्या हातात रशी असते, रशीने सोडली तर मग असं करायचं असं ते जमत याच्याने पूर्ण आपलं असं बघा. चला गाईज, दिसतो आपण सगळे दिसतो याच्यामध्ये. मॅन ट्रॅफिक चालू झालेली आहे इथं.
इथं लावते हे आपल्याला इथं लॉक करायचं असं रोप लावलेत हार्नेस असं लॉक केलं की मग हे वरती चढायला सुरुवात करायची रोपच्या साह्याने. आता आपल्याला अक्षय पुढं यश मध्ये आणि हा यश इथं शाहरुख खान केवला चल चला चलो चलो चलो. आईला चेंज करायची वेळ आली. हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे. अरे थांब तुला सांगतो माझ्या सबस्क्रायबर वाढते थांब. आतून रस्ता आहे आतून रस्ता आहे. आतून या काका आतून या आतून हा आतून पण आहे. आठ दिवसानंतर ते काढा. थोडस रिस्की आहे आणि इथून आतमधून थोडस जिना टाईप केलेलं आहे तिथून चढायला आहे डायरेक्ट वरती. इथून आतमधून या. हा पॅच थोडासा आता इथे जो पॅच आहे तो थोडासा अवघड आहे म्हणजे तिथं पायऱ्या नाहीये डायरेक्ट वरती चढायचं आहे आपल्याला. सो ते पहिला सेंटरला लावून वरती खेचतायत. इथे जिना नाहीये बघताय म्हणजे इंग्रजांनी तोफा खाली डागून हे जिने वगैरे तोडलेले त्याच्यामुळं थोडंसं इथं रिस्की आहे. इथं थोडासा पायऱ्या नसल्यामुळे थोडा पॅच रिस्की आहे. आणि हा सूर्य आपल्याला दिसताना आपण ऑलमोस्ट आता टॉपवर पोहोचतोय. शेवटचा पॅच म्हणजे तो एकच मध्ये फक्त ते होतं तिथं पायऱ्या नव्हत्या थोडंच पॅच मध्ये थोडं रिस्की होतं. आणि आता आपण हे टॉपला पोहोचलो. इथं थोडं काहीतरी औषध दिसतात पाण्याचे टाके विके. इथं अजून वरती जायचं आहे बट माहीत नाही रस्ता भेटत नाही. पण हा इकडचा व्ह्यू
हे आपण आता पोहोचलो एकदम टॉपला. खूप छान असा नजारा आहे आणि पहिली वेळ आहे की आपण एवढ्या लवकर ट्रेक चालू केला आणि एवढ्या लवकर ट्रेक फिनिश केला. आपण वरती पोहोचलो आहे. म्हणजे अंधारातच आपण चढायला सुरुवात केली होती, त्याच्यामुळे थोडासा उजेड पडल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवायला सुरुवात केली. सो पाठीमागे दिसतंय का नाही मला माहीत नाही, बट एकदम खाली आपल्याला जिथं आपण आपली गाडी पार्क केली आहे ते इकडनं दिसतंय. तर तो तेवढा पॅच कंप्लीट करत करत आपण वरती पोहोचलो आहे. आपण भैरवगडाच्या टोकाशी पोहोचत आलो 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 आलो. आणि हे फायनली आपल्या बकेट लिस्ट मधला भैरवगड आपण सर केलाय. आपल्याला समोर तिकडं नाणेघाट दिसतोय, तो त्याच्या बॅक साईडला नाणेघाटचा अंगठा आणि जीवधन. ते आपल्याला इकडे खाली काळू नदी दिसतीये. प्लस समोरच्या बाजूला म्हणजेच उत्तरेला नाशिकच्या साईडचे किल्ले आहेत. तिथं अलंग मलंग तुदंग आहे, त्याच्यानंतर तारामती आहे, तारामती शिखर आहे, हरिश्चंद्र आहे त्याच्या बॅक साईडला. आणि या बाजूला म्हणजे दक्षिणेला नाणेघाट वगैरे दिसतो. सो या बुर्जाचा उपयोग म्हणजे आजूबाजूचे जे परिसर आहेत त्यांच्यासाठी या बुर्जाचा वापर व्हायचा. आणि बाजूला याचं महत्त्व ह्या गोष्टीवरनं कळतं की वरती येण्यासाठी जे जिने होते, जे पायऱ्या होत्या, त्या इंग्रजांनी तोफा डागून तोडल्या होत्या. म्हणजे तुम्ही समजून घेऊ शकता की ह्याचं किती महत्त्व होतं इतिहासामध्ये. जसं की आता दिसतंय मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि आपल्या YouTube चॅनलच्या दर्शकांनो, आपण गडाला उतरायची सुरुवात केली आहे. आणि जसं की चढायला जेवढं हार्ड होतं त्याच्याहून 10 पट हार्ड आपल्याला आहे उतरणं. ते तुम्हाला हळूहळू कळेल. लेट्स गो गाईस. कीप मूविंग. रस्ता ब्लॉक. सध्या आपल्याला इकडून जे तुम्हाला खाली दिसत आहे म्हणजे आपल्याला रॅपलिंग करत उतरायचं आहे आणि ज्यामध्ये आपल्याला भरपूरच मजा येणार उतरणार आहे. रॅपलिंग नाही आता तुम्हाला पर पर्सन काही 400 बोलतात. कुठला या रोपला तिकडे मागे ठेवायचं. चल खालच्या स्टेपला पायात अंतर घे. आहे काय पाय इथंच ठेव, पायाजवळच ठेव. हा वेट मागे ठेव, वेट मागे दे. गुडघे सरळ ठेवायचे, पायात अंतर ठेवायचे, बॉडी वेट मागे द्यायचे, नॉर्मल लूज करत जायचे. ओके, पाय वाकवायचे नाही, बॅड नाही करायचे पाय. ओके, चला तुमचा पूर्ण ब्रेक माझ्याकडे. ओके चला. बघा काय कंडिशन. कॅम्पस बोलतो, कॅम्पस तेजलचं गिफ्ट. चष्मा नया ये तेजल ने दिया है, तेजल आणि आकाश. मजा आली का? रॅपलिंग मध्ये मजा आली.
मग अशी आम्ही थोडं हॉरर पॅच केलेलं, हॉरर नाही थरारक, आणि यश ह्या पॅचने आलेला. आणि आता उतरताना हा थरारक आहे, कारण की पूर्ण माती आहे, स्लाइड्स होत आहे. यश सांगत होता की इथं चढताना भरपूर दोघं तिघं पडलेले. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा कसं घस. बेअर ग्रिल्स. अक्षर शूज कितीचे? अक्षर कितीचं शूज आहे? दाखव कुठला शूज आहे, दाखव तुझा. फेम द्या फेम याला. राज, क्षणोक्षणी तुझी आठवण येते त्या बुटांवर. गेला 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 गेला. गेला 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 गेला. आता ह्या पॅच वरनं तुम्ही यशला उतरताना बघितलं, मी उतरलो. थोडं टेक्निक वापरायची असते उतरताना. जे ही दगडं आतमध्ये घुसलेली आहेत, त्यांच्या असे कपारी निघालेले आहेत, त्यांच्यावर जर तुम्ही पाय अडकवले तुम्हाला बरोबर ग्रीप पकडता येते. तो जिथे जिथे माती होता तिथे तिथे पाय ठेवत आला, म्हणून तो स्लिप होत आला. आता जसं इथं हा एवढूसा दगड आहे, बट मी तिथं पाय अडकवला आहे, तिथे पाय अडकवला आहे, सो ग्रीप आहे. पुढे बघताय तुम्ही पूर्ण स्लिप आहे, बट जे स्टोन्स दिसतात, जे दगडं दिसतात, त्याच्यात पाय अडकवलं बरोबर. थंडगार यशचा ग्लास यश घे. कसा? सेल्फ सर्व्हिस, सेल्फ सर्व्हिस. बांबूवर आला.